नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना अर्थातच पीक विमा हा विमा कुठल्या शेतकऱ्यांना येणार आहे आणि त्याबद्दलचं स्टेटस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती कसं पाहायचं तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता PM किसान ABY प्रधानमंत्री किसान फसल विमा योजना या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला आहे म्हणजे पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. काही जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन झालं असून तिथं अमाउंट आकडा 0 दाखवत आहे. तर यासाठी तुमचं कुठल्या शेतकऱ्यांचं किती विमा येणार आहे तर ते आपण आता जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम फार्मर कॉर्नर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन फॉर फार्मर या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला इथं मोबाईल नंबर आणि कॅप्चा इथं टाकून घ्यायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढं लॉग इन चॅनलमध्ये तुम्हाला आधार नंबर इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार नंबर आणि कॅप्चा इथं टाकून रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं तुमचा खरीप रब्बी पीक विमा इथं तुम्हाला दाखवला जाईल. त्यानंतर तुम्हाला 2025चा तुम्ही खरीपाचा पीक विमा जर भरला असेल तर तुम्हाला इथं पावती दाखवेल आणि तिथं टोटल क्लेम पेड असं दाखवेल. त्यानंतर तुम्हाला इथं बॅलन्स कॅल्क्युलेशन अमाऊंट इथं 0 दाखवेल. क्लेम स्टेटस क्लेम कॅल्क्युलेट अवेटेड असं दाखवेल. तिथं 0 जिथं दाखवलं तिथं तुमचा अमाऊंट तर दाखवल्यानंतर तुमचं इथं अमाऊंट दाखवेल कॅल्क्युलेट झाल्यानंतर. आणि तुमच्या जिल्ह्याला जर पीक विमा मंजूर झाला नसेल तर तुम्हाला इथं अमाऊंट 0 दाखवणार आहे. आणि जर पीक विमा मंजूर झाला असेल तर तुम्हाला इथं जी पीक विम्याची रक्कम येणार आहे ती इथं तुम्हाला अमाऊंट इथं दर्शवली जाणार आहे. तर त्याचसोबत मित्रांनो, तुमचं दो रब्बीचा पीक विमा जर तुम्ही भरला असेल तर तुम्हाला इथं खरीपाच्या जागेवर रब्बी करायचं आहे. रब्बी केल्यानंतर तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन अमाऊंट इथंही 0 दाखवेल म्हणजे तुमचा पीक विमा तुमच्या जिल्ह्याला खरीपाचा रब्बीचा मंजूर झालेला नाही. जर मंजूर झाला असेल तर तिथं तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येणारी मंजूर झालेली रक्कम PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये इथं अमाऊंट दर्शवलेली तेवढी अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये दर्ज केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला पीक विमा जर तुम्ही भरला असेल तर तुम्हाला त्याचं स्टेटस तुम्हाला या पोर्टलवरती येऊन PMFBY.gov.in या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येणार आहे. तर मित्रांनो, आपण इथं थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. धन्यवाद.